शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील आता सुनावणी ही 4 ऑगस्टला होणार आहे। बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच केली होती असं सिब्बल म्हणाले। सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर 4 ऑगस्टला शिंदेंची शिवसेना युक्तिवाद करणार आहे। शिवसेना पक्ष निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी कोणते युक्तिवाद करण्यात आले ते पहा। 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत। 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचे सर्व पुरावे कोर्टाला सादर करण्यात आले आहेत। एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केली होती। एका चिन्हावर निवडून यायचं, त्यानंतर बंडखोरी करायची आणि मूळ पक्षावरच दावा सांगायचा, हा प्रकार लोकशाहीवर मोठा आघात आहे। केवळ आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येणार नाही। निवडणूक आयोगाने पक्षाची 2018 ची सुधारित घटना विचारात न घेता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल। तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे, कारण आज कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली। आमच्या वतीने नीरज कौल आणि मुकुल रोहतगी हे 2 आमचे सिनियर लॉयर त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळेच तो पॉझिटिव्ह होईल। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने मंगळवारी युक्तिवाद करण्यात येणार आहे। न्यायालयाने दोन्ही बाजूंना आवश्यक कागदपत्रांचं संकलन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 4 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे।